आपण एका अशा आहारीय द्रव्याबद्दल बोलूया, की जर तो आपल्या आहारात असेल सध्याच्या या ऋतूमध्ये स्पेशली, तर तो ह्या वाढलेल्या वाताशी सामना करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करू शकतो. जसं मागे आपण बघितलं, की वात वाढल्यामुळे पोटफुगी असेल किंवा दुखी असेल किंवा कॉन्स्टिपेशन असेल किंवा मळ बसल्यामुळे अग्निमांद्य असेल, अशी लक्षणं सगळ्यांना कमी जास्त प्रमाणात दिसत असतील. मग आहारामध्ये जर हिंगाचा वापर अगदी नित्यनियमाने केला, तर तो आपल्याला नक्की फायदेशीर ठरेल. हिंग हे पचायला अतिशय हलकं असतं, पण त्याचबरोबर ते दीपक आणि पाचक असतं. म्हणजे आपल्या अग्नीला ते प्रदीप्त करतं. आपली भूक चांगली करायला मदत मदत करतं आणि ते पाचक सुद्धा असतं. म्हणजे आपण खाल्लेला जो आहार आहे किंवा शरीरामध्ये ज्या गोष्टी अपचित स्वरूपात आहेत, त्यांना सुद्धा पचवण्याचं काम हा हिंग करतो. सायमल्टेनियसली तो वात आणि कफ शामक सुद्धा आहे. पित्त मात्र तो जरासा वाढवतो. त्याच्यामुळे त्याची मात्रा ही कमीच असायला पाहिजे. म्हणून फोडणीमध्ये आपण अगदी किंचितसं हिंग टाकतो. त्याचं कारण तेच आहे. इनफॅक्ट ज्यावेळेस एखाद्या पेशंटला भूक लागत नाही, त्यावेळेला ती फोडणीच्या वासाने त्याला भूक लागावी, ही एक चिकित्सा पद्धतीच आहे, की त्या वास फोडणीचा आत जावा आणि त्याची भूक जागृत व्हावी. त्यामुळे ज्यांना वाढलेली लक्षणं दिसत आहेत, त्यांनी नक्की आपल्या आहारामध्ये, सूप्समध्ये, वरणामध्ये, भाज्यांमध्ये हिंगाची फोडणी सध्याच्या ऋतूमध्ये अगदी अवश्य द्या.